नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की मी तुम्हाला नेहमी व्हिडिओद्वारा थोडक्यात तुम्हाला सायंटिफिक माहिती द्यायचा प्रयत्न करीत असतो की नपुंसकता आली तर घाबरण्याचं कारण नाही. त्याला कारण व्हॅस्क्युलर पण असू शकतं, म्हणजे काही रक्तवाहिन्याचे अडथळे पण असू शकतात, आणि केव्हा केव्हा हार्मोनल असू शकतं किंवा हार्मोनची कमतरता असू शकते, केव्हा न्यूरोलॉजिकल पण असू शकतं. जेव्हा तुम्हाला स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली, काही ॲक्सिडेंट झाला, तुमच्या पाठीचा कणा ब्रेक झाला किंवा पाठीच्या कणामध्ये PID झालं, त्याच्यामुळं पण तुम्हाला नपुंसकता येते. आणि या न्यूरोलॉजिकल नपुंसकता ही काय असते याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घेऊया, याच्या उपचाराविषयी जाणून घेऊया. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या मी 40 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मराठी बांधवापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण चांगलं नॉलेज मिळालं पाहिजे. नॉलेज मिळालं तर त्यांची कुठेही फसगत होणार नाही. नाहीतर आपल्या शहरामध्ये भरपूर प्रकारचे अनक्वालिफाईड भोंदू लोक असतात. ते भोंदू लोक तुम्हाला फसवतात, किंवा काही रस्त्याच्या कडेला बसलेले लोक असतात ते फसवतात, आणि काही ऑनलाईन औषधी जे तुम्ही दिल्ली, पंजाब, हरियाणा इकडून मागवतात ते पण तुम्हाला फसवतात. कारण यासाठी मुख्य जे कारण असतं ते तुम्हाला नॉलेज नसतं. म्हणून तुम्हाला जर प्रॉपर नॉलेज पाहिजे असेल, सायंटिफिक नॉलेज पाहिजे असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला काही ना काही तुम्हाला नॉलेज आणि सेक्शुअल लाईफमध्ये बेनिफिट करून देतील, म्हणजे देतीलच. कारण की या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला घरगुती उपचाराविषयी सांगतो, आमच्या क्लिनिकमध्ये काय काय उपचार आहेत त्याच्याबद्दल सांगतो, आजच्या स्थितीमध्ये अत्याधुनिक उपचार काय आहेत त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी कल्पना देत असतो. म्हणून मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्ही नेहमी बघत राहा, जेणेकरून तुम्हाला नॉलेज मिळत राहील. तर आजचा जो आपला विषय आहे मित्रांनो, की स्पायनल कॉर्ड इंजुरी किंवा पाठीच्या कण्याची आपल्याला काही म्हणजे इर्जा असेल, किंवा PID सारखे काही आजार असेल, किंवा बॅकएक असेल, किंवा काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतील, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असतील, तर या न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेमसाठी आपण काय करू शकतो त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे. तर मित्रांनो, आता व्हॅस्क्युलर कॉज, हार्मोनल कॉज याच्याबद्दल मी बरेच व्हिडिओ बनवले. आज आपण फक्त न्यूरोलॉजिकल कॉजबद्दल बोलू. तर न्यूरोलॉजिकल कॉजमुळे काय होतं की तुम्हाला प्रॉपर सेन्सेशन तुमच्या पेनिसपर्यंत तुम्हाला भेटत नाही. कारण तुमच्या नर्व एंडिंग्ज असतात जे तुम्हाला संदेश देतात, जे इथून स्टिम्युलेशन आपल्या ब्रेनकडे पोहोचवतात, किंवा ब्रेन इथपर्यंत आपल्या पेनिसपर्यंत संदेश जे पोहोचवतात ते डिले होतात, आणि त्याच्यामुळे आपल्याला नपुंसकता येते. आणि हे खूप कॉमन आहे. तर मित्रांनो, असं की न्यूरोलॉजिकल जर तुम्हाला डेफिशियन्सी वाटत असेल किंवा न्यूरोलॉजिकल कॉज वाटत असेल तर त्यासाठी सिम्पल सोल्युशन मी तुम्हाला सांगेल की इंजेक्शन B1, B12, B6 इंजेक्शन तर आहेतच, जे न्यूरोटॉनिक म्हणून काम करतात. पण घरच्या घरी जर तुम्हाला उपचार करायचा असेल तर अल्फाजेन ऑइलसारखे ऑइल जे असतात याची प्रॉपर तुम्ही चांगली 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं संध्याकाळी मसाज करायची. आणि मसाज करताना जर तुम्ही चांगले पेनाइल व्हायब्रेटर भेटतात किंवा छोटे मिनी व्हायब्रेटर भेटतात, तेल लावल्यानंतर या व्हायब्रेटरना आपल्या पूर्ण पेनिसवर एक 10 ते 15 मिनटं पूर्ण ग्रॉइन एरियामध्ये जर फिरवलं, टेस्टीजवर, ग्रॉइन एरियामध्ये आणि पूर्ण आपल्या इंद्रियावर जर तुम्ही व्हायब्रेशन जर तुम्ही दिलं तर त्याच्यामुळं काय होतं की तिथल्या ज्या नर्व एंडिंग्ज असतात, ज्या बोथट झालेल्या असतात, त्या थोडं सेन्सिटिव्ह होतात, त्यांचं कार्य चांगलं होतं, ते कार्यशील होतात. आणि त्याच्यामुळं न्यूरोलॉजिकल जर इम्पोर्टन्सी असेल तर हे मसाज ऑइल आणि व्हायब्रेटिंग मसाजद्वारा मसाज जर केली तर आपल्याला ह्या न्यूरोलॉजिकल कारणापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते. म्हणून जर न्यूरोलॉजिकल कारण असेल तर त्या पेशंटला मी माझ्या प्रत्येक पेशंटला एक अल्फाजेन ऑइल देतो, आणि एक छोटं मिनी व्हायब्रेटर जे आहे ते कुठे ऑनलाईन पण मागू शकता. तर ऑनलाईन व्हायब्रेटर मागून त्याची तुम्ही मसाज डेली करू शकता. आणि 10-15 मिनटं जर सकाळी, 10-15 मिनटं संध्याकाळी वेळ काढून जर मसाज केली तर बघा तुमच्या पेनिसमधला ब्लड फ्लो पण वाढेल, न्यूरोलॉजिकल सेन्सेशन पण वाढतील, आणि तुम्हाला फील गुड वाटेल, हॅपी हार्मोन सिक्रेट होतील, आणि त्याच्यामुळं जे काही परफॉर्मन्स अँझायटी वगैरे डेव्हलप झालेली असेल ते पण दूर करण्यास हे व्हायब्रेशन थेरपी तुम्हाला डेफिनेटली मदत करू शकते. धन्यवाद मित्रांनो.